बेस्ट पुरस्काराने सुनील बागडे यांना सन्मानित करण्यात आले। बातमी आहे जतची। प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती विभागीय मेळाव्यात जत तालुक्याचे भूमिपुत्र सुनील बागडे यांना प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष व माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते विभागीय शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। सुनील बागडे हे दिव्यांग बांधवांना शासनाच्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून आंदोलन करत असून यांच्यामुळे दिव्यांग बांधवांना शासनाच्या सोयी सुविधा मिळालेल्या आहेत। तसेच तालुक्यातील सर्वच आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आसूड यात्रा, रक्तदान शिबिर यासह अनेक शिबिर राबवून जनतेची सेवा केली जात आहे। यासह अनेक वेळा उपोषण व आक्रमक पद्धतीने आंदोलन केले असून त्यामध्ये प्रकर्षाने दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयातील मुक्काम आंदोलन असेल किंवा जत तालुक्याचे दुष्काळी यादीत नाव न समाविष्ट केल्याने तहसीलदार यांची गाडी फोडली होती। त्यांच्या आंदोलनाचे फळीत म्हणून शासनाने दुष्काळी जत तालुक्याला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। अनेक आंदोलने करून शासन दरबारी आवाज उठवला। या सामाजिक कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सुनील बागडे यांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह या सर्वांनी सन्मानित करण्यात आलेले आहे। यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे म्हणाले की क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या नावाने मला जो पुरस्कार मिळत आहे तो माझ्या जीवनातील सर्वोत्तम पुरस्कार असल्याचे मत सुनील बागडे यांनी व्यक्त करत मी सामाजिक कार्यांची केलेली पोचपावती असल्याचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी म्हणाले आहे।